बेकार होते पोरच. बरं आबा, मी येतो दवाखान्यात जाऊन. काय म्हणते रे डॉक्टर? काय डॉक्टर म्हणतात 1.5 लाख रुपये खर्च आहे, 50-50 हजार आहेत माझ्याकडे. 1.5 लाखात कुठलं होत असतं? कारण ते 2, 2.5, 3 लाख रुपये जाऊ शकतात. आता डॉक्टर लोकांचं कामच असते करू सोप्यात पण औषध आणा, गोळ्या आणा, ही लागत आहे ती लागत आहे, करून 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 हे 2-3 ठिकाणी जाऊन आलो. काय धापाची मदत झाली तर ते काय सगळी सोंग करतात, पैशाचं काही घेता येत नाही. लोकांना माहिती नाही यांच्याकडे धड काही नाहीच आहे. आज यांना पैसे दिले उद्या परत यायचं साधन काय, त्याच्यामुळे मग आपल्याला पैसे बी द्याय नाही कोणी. पोराचं पण लय अवघड झालं नेमकं. पोरग तो वाचावं लागेल बा. काही झालं ना तरी चालन, वाटलंच तर घरावर कर्ज काढू आपण, पण पोरग वाचलं पाहिजे. ते लेकरासाठी सगळं चाललंय. आम्हाला ते लेकर तुझी एवढी कळत. आता मी आज आहे, हा बाप आहे, त्याला बी नाही वाटत. 4 ठिकाणी गेलोय, पाया पडलोय, ते आम्हाला अशा अडचणी पण लोकांची चुकी नाही. लोकांना वाटतं आपण पैसे दिल्यावर यांच्याकडून परत यायला काही साधनच नाही, त्याच्यामुळे आज तुम्ही कटाळाचं आपण कुणाचं वाईट केलं बघा. आपण फक्त प्रयत्न करणार, शेवटी काय असेल ते ईश्वराची मर्जी त्या पद्धतीने. आणि ज्याला कधी बोललो नाही अशा माणसासाठी पैसे मागून बघितलेत मी, तो सुद्धा माणूस पैसे द्याय नाही. डॉक्टरला विनंती कर, लवकर ऑपरेशनला घ्या म्हणावं. पैसे जा, मी जीवाचं रान करू पण तुमचे पैसे आणून खाल्ले तू काही कसा जाईन बाबा ते पोरग तिकडे बारक दवाखान्यात, तिथं आणि करायची म्हणलं पोटात नको काय. माझ्या घशाखाली घास कसा उतरण. दवाखान्यात मी जातो, तू ये लवकर मागून, आणि तुम्ही खाऊन घ्या काहीतरी. तू पण खाऊन ये तू पण. अध्यक्ष, मग ते वरणीचे किती पैसे झाले? झाले 1.5 लाख झाले, त्यातले 30,000 खर्च दिले. मग 1,20,000 उरल्यात ना? मग काहीतरी आणा की मग आता. अरे द्यावं तसं नाही. बरं ती जाऊ द्या, मग काहीतरी कार्यक्रम तरी ठेवा. कार्यक्रम ठेव ना आपण, काहीतरी भजनी मंडळ वगैरे बोलू चांगलं, बाहेरचं प्रोफेशनल बोलू चांगलं. डीजेला पण पैसे ठेवायचे ना, गणपती उठल्यानंतर आपल्याला डीजे लावायचा आहे. डीजे लावायचा, डीजे लावा आपण. डीजेला काय अडचण येत हवा, डीजे लावू. डीजे लावायचा मस्त, त्यांनी बघितलं पाहिजे. नाच करायचा अशी वर इथून अशी मिरवणूक द्यायची ना नदीपर्यंत, अजिबात कुठे डीजे थांबलेली पाहिजे. अरे मी म्हणतो जाऊ ते 50,000 डीजेलाच. मला माहिती का, आपल्याला पारंपरिक कार्यक्रम ठेवायचा. बर, ते शुभांती थोराचं ठेवा ना, मग काय अडचणी. तरी जमन का नाही? चांगलं आहे की उलट. तिला बघा ऑर्डर देऊन येत असेल तर चालेल, बोलतो. असेल डेट तिची मोकळी असेल ती पण येईन. चालेल ना, तिची दाची ओळखीची माझ्या. मग काय अडचण नाही, घेऊ बोलून. मग काय अडचण येत येईन ती आपल्यासाठी. फोन करून आता सांगून देते ना. असं पण येते कार्यक्रम बघायला, माणसं बी येतात, लहान लेकर बी सगळे येतात, काय अडचण नाही. कार्यक्रम चांगला असतो बरं का तिथं, असं नसतो. सुभाषचा 1 नंबर कार्यक्रम आहे. मग कार्यक्रम बघितलेला आहे ना मी. पाहिलं की मग बघितलाय. अनिकेत आणि चालला काय तिकडे कुठे चाललाय? अनिकेत इकडे अरे या नका नका ना. काय करतो काय माहिती, चाललाय गप गप काय माहिती. बस नाही बसलो म्हणलं लक्षच नाही तुझं अजिबात. अरे थोडस काय झालं नेमकं? नाही, काय चाललं होतं, जराशी काम होतं म्हणून बाहेर चालले. अध्यक्ष काय विषय? का बरं नाराज झाला? नाराज काय तेव्हा, चाललोय काम आहे थोडस. अरे तू लक्ष दे नाही मंडळाकडे, काय तुम्ही दिलं काय नाही, काय काय कार्यक्रम करायचा, काय ठेवायचे काय नाही. काय झालंय काय यावर्षी काय नाही लाग भावा. अरे दरवर्षी उत्साहानं तू सगळ्यात पुढे असतो, आणि या वर्षी एकदम माग माग. कोण काय बोललं तुला? नाही लागा भावा, कोण काय बोलायचंय. मग काय आलं? नाही रे, ते थोडस कमी आली, कमी 101च. आपलं 1000 रुपये ठरलेलं असते. हा पण ते दादा ह्या व्हिडिओ आपल्या समजून घेऊ, पण तरी चक्र मार नाही इकडे. काय अडचण आहे का तुला बाबा? अडचण असेल तर सांग. अध्यक्ष आहे खंबीर आपला. काय अडचण सांग ना.
आता काय तू लक्ष द्या ना, या अध्यक्ष लक्ष द्या ना. बरं जाऊ दे, फोन लाव ना, फोन लाव. कोणला? अरे हा शुभंजलीला फोन लावायचा नाही का? हो करा ना फोन. यावर्षी आपलं नियोजन एकदम जोरात असणार आहे. शुभंजली थोरात. हा. डायरेक्ट शुभांजली अध्यक्ष तुम्ही बोला. अध्यक्षाचा मान. हॅलो. नमस्कार, विघ्नहर्ता तरुण गणेश मंडळाचा अध्यक्ष बोलतोय श्रीगोंद्याहून. हा बोला. म्हणलं ते आपल्याला कार्यक्रम ठेवायचा होता शुभांजलीचा. डीजे शो. हा. डीजे शो ठेवायचा आहे, तर मग काय मानधन किती घेणार काय? कसं निमित्त राहा? अहो गणपती. गणपती बर चालेल. किती मानधन? शुभांजली एक आणि अजून 3 डान्सर राहतील त्याच्यावर. बर 2 बाउन्सर राहतील, एक डीजे ऑपरेटर राहील, बर. ड्रायव्हर ते राहतील नाही का, मॅनेजर ते. हा हा. मग टोटल आकडा काय सांगा ना तुमचा? 45 पर्यंत होईल. बर बर चालतंय की, काही अडचण नाही. 40 पर्यंत करा, आपण कन्फर्म करू. चला बर चालेल. 40 कन्फर्म ना मग? शेवटच्या दिवशी. हा, आणि शेवटच्या दिवशी बर का? बर चालेल. चालतंय. मग आदल्या दिवशी फोन करतो परत, का आपली तारीख लिहून ठेवा. हो ऍडव्हान्स पाठव. बर, किती पाठवायचा? एक 10-15,000 20,000 काय तुम्हाला असतं. बरं ठीक आहे, पाठवतो माझ्या पद्धतीनं काय ते. बर प्रशांत पाठवून तुम्हाला. बर चालेल. चालेल. चांगले. मी काय जातो मी. अरे तू नाच करतोय हो. तुला काय अडचण काय आहे? खरं सांग बरं, तुला काय टेन्शन आहे का? हा तस सांग. अडचण नाही भावा काय. मग काय झालंय काय तुला? नाही रे, आपलं काम राहते तिकडे. हे बघ काय. अरे वडील बी आले तुझे. काय करत नको तिथे जाऊन आलो. बाबा तर डोक्यात हात लावणार आहे का मला? गणपती बाप्पा, अरे तू विघ्न हरतायत म्हणते ना. अरे तू सगळ्याचे विघ्न दूर करतोस ना, आमच्यावरच विघ्न का दिसना तुला? अरे लेकरू तडपडतंय आमचं दवाखान्यात, त्याचा बाप एकीकडे फिरतोय, मी एकीकडे फिरतोय, पण कोणी मदत करेन. तुला वाटत नाही का आमचं लेकरू वाचावं म्हणून? तूच वालीस आता. वाचव रे. हे यार काकांना काय झालं? चला बरं बघा. बाबा काय झालं? का हो काका? उठा. सावकाश. आणि काय विषय? का हो, काय झालं? काय सांगायचे तुम्हाला? काय झालं काका? हो, याचं लेकरू दवाखान्यात ऍडमिट आहे. काय सांगितलं ना? 2 लाख रुपये भरायचे. डॉक्टर म्हणते ऑपरेशन लवकरात लवकर झालं पाहिजे, पण लवकरात लवकर पैसे बी आणून भरा. कुठून आणायचे 2 लाख? 50-50 हजार रुपये इकडून तिकडून गोळा झाले. परत काय पैसा कोणी द्याय नाही. काय अडचण आहे बाळा? तिच्या हृदयाला होले. आणि काय रे बाबा? सांगा काय झालं मग? किती वेळ झाला इथं बसले आमच्या सोबत? एक शब्द तर बोलशील का नाही आम्हाला? हा? सांगितलं अरे. पाहिजे ना काहीतरी. आम्हाला सांगायचं ना, आम्ही विचारत होतो तुला, काहीतरी करू आपण. अशा वेळेस उलट सांगायला पाहिजे, माहिती का? आपलं मंडळ काय काम येईल बघा? आम्हाला परत का समजेल? नाही तसं नाही, पण काय माणूस आहे दादा. लेकरू आमचं जाईल काय? नाही कसं काय असं होईल? हा, हे बघा. गणपती बाप्पा काय तुमचं पण बघताय सगळे नाही का, काही वाईट होणार नाही. आणि काळजी नका करू नाही. शेवटचा आधार म्हणून म्हणलं आता चला बाप्पाकडे तरी थोडस बघावं. काय विषय आहे? किती पैसे लागतात? किती गेम पडतील? लय प्रयत्न केले. मग काय 1-1.5 लाख म्हणते रुपये खर्च सांगितलाय. किती? 1-1.5 लाख रुपये खर्च सांगितलाय. मग किती गेम पडतात? 2-4 दिवस झालं पोरगा ऍडमिट आहे दवाखान्यात. किमान 1 लाख रुपयाची जरी मदत झाली ना आम्हाला, तरी आमचं लेकरू वाचलं. एक काम करू, वर्गणीचे जे जमा झाले अहो पण तुमचा ऊस नाही, नाही, काय अडचण नाही. ज्यांची अहो, वर्ग काही कमी पडणार नाही नाही का? सगळे आम्ही मित्र कंपनी तुम्ही ज्यांची वर्गणी घेतली ते लोक काहीतरी परत आम्ही आहेत वाटण्याकडे ना सांगायला बोलायचं. त्यांना. अहो, कमी पडले तर आम्ही कार्यक्रमापेक्षा आमच्या खात्यावर टाकू नाही मुलगा का? महत्वाचा आहे ना. देऊन टाका 1.5 लाख रुपये देते. आदेश देऊ टाक. लाख आहेत काय? हा राईट. 1 लाख रुपये 20,000 रुपये माझ्याकडे. अरे ठीक आहे. नको तुम्हाला. अरे पण बाबा आणि काय? सांगायचं ठेव. आम्हाला. ठेव. तो आम्हाला गणपती बाप्पा सांगायचं कशासाठी आहे? आपल्याला मदत करण्यासाठीच आहे ना. परमेश्वर मग असं समज. जाऊन आलो तुम्ही. असं समजा गणपती बाप्पाच तुमची मदत करतोय, आणि पैसे कोणाचे आहेत? आमचे कोणाचे आहेत का? हे ते गणरायाचेच आहेत. आपल्याच मंडळाचे मंडळाचे नाही, गणरायाचे आहेत. हा. आणि तेच पैसे तुला देतोय. हे आम्ही मदत केलेली नाहीये, गणपती बाप्पाने केली. बाप्पाचा आशीर्वाद आहे. काय होणार ठेव. नाही पोराला.
किती कमी पडते अजून? आता भागून जाईल तेवढं. लागन ना नाही तर मग आम्हाला वर्गणी करायला बरं. लय आणि उपकार कमी झाले. पडले तरी सांगा आम्हाला. आम्ही देऊ अशी बाळाचं काय होतं ते बी सांग. एक काम कर, संध्याकाळी घरी ये आणि हिच्याकडून घेऊन जाजो 1,00,000 रुपये. मी सांगतो तिला लागतील पैसे, दवाखाना म्हणल्यावर लागतीलच. गणपती लय बाप्पा. उपकार झाला यार भावांना तुमचं. उपकार नाही, एक शब्द बोलायला पाहिजे ना तू. असं नसतं करत आपण हा, सगळे- उपकाराची भाष्य करतोय. कान पडायचं त्याला. अरे मित्र आहे तू आमचा. चालतंय जावा तुम्ही दवाखान्यात चला बरं तिथे बाबा दवाखान्यात भरून येतो मी. पैसे भरले की लगेच आता ऑपरेशनची तयारी होईल. चला येतो, परत भेटेल तुम्हाला. फोन करा. आणि आम्हाला काय होतं? तरी आम्हाला फोन करा. चल. संध्याकाळी तुमच्या सगळ्यांना खरंच बरं का आभार आहे. जा रे बाबा. जा लवकर चल. जा लवकर दवाखान्यामध्ये. लवकर सांगायचं काय. हे रे काय पाहिलं का, गणपतीच्या चरणाशी डोकं ठेवलं ना सगळे प्रश्न सुटतात. आणि तो स्वतः सोडवतो रे सगळे प्रश्न. मग आणि आपलं मंडळ काय साठी? आपलं मंडळ मग- त्यासाठीच फेमस आहे. अं. सगळ्यांच्या सुख दुःखात आपण साथ देतोय पहिल्यापासून. आता 4 वर्षापूर्वी पाऊस लय झाला, पूर आला गावात. आपलेच पूर अख्ख्या गावात मग- होते. होते की नाही ते महत्वाचं आहे सगळ्याला. आपण कामाला जातो ना, मदत पाहिजे. त्यामुळे आपल्याला काही कमी पडणार नाही. आणि लोक म्हणतात रे, लोकांना काय बोलायला लागते, मंडळातले पोरं खातात पितात मंडपात, पण सगळ्यात पुढे अग्रेसर आपणच असतो. पंगत वाढायची हिंमत फक्त आपल्या मंडळातल्या त्याच्यामुळे कुठलाही मंडळ असो. कमी पडून देत नाही. सगळ्यांची वर्गणी भरघोस जमा होती. बरं मला काय म्हणतात अध्यक्ष, हं. आता कार्यक्रमात कसं करायचं? शुभांजलीच्या हा कार्यक्रम होणार. साजरा आहे माहिती कार्यक्रम होणार. कसा? मी कशाला हा, अध्यक्ष कशाला आहे मग? आपल्या अध्यक्ष अध्यक्ष 20,000 टाकते आण. 20 नाही, अजून 10-20 टाकू. काय लागतील ते विसर्जनाच्या तयारीला बी अजून आम्ही आहे ना. डिझेल बी पैसे लागते ना अजून. मी कशाला वाटलं आपण परत वर्गणी गोळा करू आपल्या पोरात. काय अडचण नाही. देऊ किती बी लागेल. काही गरज नाही, मी आहे. चला चला चला. बघू डीजेच काय आहे ते.